सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता मोदी सरकारने कांद्या बाबतीत घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय, ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागलाय की मोदी सरकारने असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येऊ शकते रेकॉर्डतोड तेजी. चला तर मग मोदी सरकारचा हा ऐतिहासिक महानिर्णय कोणता आहे व याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम. जर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या येणार प्रति व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार मोदी सरकारने आता कांदा भावाबाबतीत एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय, ज्याचा इथून पुढे कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम होणार आहे. मग मोदी सरकारने कांद्याबाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आहे, याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होईल आणि याच्यामुळे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात किती, कधी व कशा पद्धतीने येऊ शकते रेकॉर्डतोड तेजी. चला या महत्त्वाच्या प्रश्नांचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूया. सर्वात प्रथम काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी सुरुवातीला मोदी सरकारने जो कांदा खरेदीचा रेट ठरवला होता तो किती होता? तर बघा, मोदी सरकारने सुरुवातीला जो कांदा खरेदीचा रेट ठरवला होता तो सुरुवातीला 1580 रुपये प्रति क्विंटल होता. त्याच्यानंतर हा जो रेट होता तो वाढवला आणि तो 1650 रुपये प्रति क्विंटल केला आणि त्याच्यानंतर हा रेट वाढवून पुन्हा 1730 रुपये प्रति क्विंटल केला. म्हणजे सातत्याने या ठिकाणी जे कांदा खरेदीचे दर आहेत ते आपल्याला बदलताना दिसत आहे. त्याचबरोबर सुरुवातीला काय सांगण्यात आलं होतं की 55 mm चा जो A1 क्वालिटीचा कांदा आहे तोच खरेदी केल्या जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यात बदल करण्यात आला. बदल काय करण्यात आला तर त्या ठिकाणी म्हणण्यात आलं की या ठिकाणी 55 mm कांद्यासह आपण 35 mm ते 55 mm चा 40% कांदा सुद्धा देऊ शकता. आणि सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारने जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये सांगण्यात आले की मोदी सरकार आता कांद्याची खरेदी सरसकट करणार आहे. आता याचा अर्थ काय तर तुम्हाला समजावून सांगतो की बाबा थोडा बहुत काजळी लागलेला असणारा कांदा सुद्धा घेतला जाईल. म्हणजे तो अति खराब कांदा आहे तो घेतला जाणार नाही, पण बाकी तुमचा ॲव्हरेज कांदा सुद्धा आता खरेदी केल्या जाणार आहे. आता याचा मतित अर्थ काय आहे तुम्ही समजून घ्या. लक्षात घ्या, सुरुवातीला 1580, त्याच्यानंतर 1650, पुन्हा 1730, सुरुवातीला 55 mm, त्यानंतर 35 ते 55 mm आणि आता सरसकट कांदा खरेदी. याचाच अर्थ असा आहे की कांद्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. सरकारलाही कळून चुकले की भविष्यामध्ये कांदा बाजारभाव भयंकर वाढणार आहेत आणि तुम्हाला सांगतो सप्टेंबरचा शेवट कांद्याच्या बाजारभावात भूतोनो भविष्यती एवढी तेजी आणणारा ठरणार आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला मागच्या कित्येक महिन्यांपासून सांगत आहे की यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव 5000ला गवसणी 100% घालणार आहे आणि आता हे फलीभूत होताना दिसत आहे, कारण मोदी सरकारने सुद्धा याच्यावरती शिक्कामोर्तब केले. कारण बघा ना, आता सध्या आपण बघितलं तर जून महिना संपत आलाय, आणखीन सुद्धा कांद्याची जी खरीप हंगामातील लागवड आहे ती सुरूच झाली नाही. मला सांगा, आणखीन लागवडच सुरू झाली नसेल तर उत्पादन होणार कधी, ते मार्केटमध्ये येणार कधी आणि येणार कितपत, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून लक्षात घ्या मी काळजीपूर्वक काय सांगतोय ते.
तर आता तुम्हाला सांगतो कांद्याचे असणारे दिवस हे बदललेत. कांदा आता सोन्याच्या भावात विकल्या जाणार आहे. म्हणून कृपया करून सध्याच्या कंडिशनला कांदा घाई गडबडीनं एकदम मार्केटमध्ये आपण आणू नये. जो कांदा पुढच्या 8-15 दिवसात खराब होऊ शकतो असाच कांदा मार्केटमध्ये आणायला हवा. इथून पुढे कांद्याच्या दराबाबतीत जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगेल की जो जुलै महिना आहे तो कांद्याच्या बाजारभावाला 2500 ते 3000 पर्यंत पोहोचवेल. त्यानंतरचा येणारा जो ऑगस्ट महिना आहे तो कांद्याच्या बाजारभावाला 3 ते 3500 पर्यंत पोहोचेल आणि सप्टेंबर महिन्याचा शेवट जर कांद्यानं 5000 पर्यंत केला तर आश्चर्य वाटायला नको. तर लक्षात घ्या मित्रांनो, मोदी सरकारने या ठिकाणी जी मीटिंग घेतली त्याच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला की नाफेडद्वारा आणि NCCFद्वारा जी खरेदी मोदी सरकार करत आहे त्याच्यामध्ये आता सरसकट कांदा खरेदीचा ऐतिहासिक महानिर्णय घेतला गेलाय. याचा अर्थ रेकॉर्डतोड तेजी आता जास्त दूर नाही एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून घाई गडबडीनं पैशाची गरज नसताना सध्याच्या कंडिशनला अजिबात कांदा हा विक्रीस आणू नका. कारण खरीप हंगामातील जो कांदा आहे एकतर तो कमी येणार आहे आणि तो कांदा तुम्हाला सांगतो फार उशिराने येणार आहे. दरवर्षी हा जो कांदा आहे तो ऑक्टोबरमध्ये हिट करतो, पण हा कांदा नोव्हेंबरच्या शेवटी आला तरी खूप भरून पावला असं म्हणू शकतो. याच्यामुळे विचार करून कांदा विक्रीचा निर्णय आपण घ्यावा हीच आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाची विनंती. आणि घाई गडबडीत या ठिकाणी कांदा प्लीज विक्रीस आणू नका. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.